नमस्कार मित्रांनो, 45 डेज गुड विचार डिकोड आज 25. हे बघा मित्रांनो, आज आपण एका स्टोरीपासून सुरुवात करू. स्टोरी अशी आहे की एक शेतकरी असतो. आता थंडीचा वेळ असतो, सगळ्या जागेवर बर्फ जमा झालेला असतो. तो चालत असतो आणि अचानक एका सापाला बर्फामध्ये अडकलेला बघतो. म्हणजे तो पण असं पूर्ण मरायच्या परिस्थितीमध्ये असतो. मग शेतकरी त्याच्यावर दया येते, तो त्या सापाला उचलतो आणि घरी घेऊन जातो आणि जिकडे आग लागली असेल त्याच्यात जवळ नेतो. आणि जसा सगळा बर्फ मेल्ट होतो, तो साप इकडे तिकडे पळायला लागतो आणि अचानक तो शेतकरीच्या मुलावर अटॅक करून देतो. मग ते शेतकरीला घाबरतो. शेतकरी दांडा घेतो आणि सापाला मारून टाकतो. हे बघा मित्रांनो, मॉरल ऑफ द स्टोरी काय माहिती आहे का? यू कॅनॉट चेंज द नेचर. याचा अर्थ असा आहे की या एक्झाम्पलला तुम्ही तुमच्या जीवनात घ्या. म्हणजे तुम्ही कुठल्या माणसाचा स्वभाव चिडका असतो, तो काही एक ट्रॅजिक रिलेशनशिप असेल, या पण असं टॉक्सिक गोष्टी असतात, टॉक्सिक माणसाची मनस्थिती असते. काही लोक निगेटिव्ह असतात आणि आपण काय प्रयत्न करतो की अरे आपण याला बदलू शकतो, आपण हे करू, आपण ते करू. या स्टोरीपासून आपल्याला हेच घ्यायचं आहे की नेचर जो असतो, एका माणसाचा जो ओरिजिनल नेचर असतो ना, तो तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे कधीही दुसऱ्याचं काही बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायची नाही. मोटिवेट करा, काही करा, मोटिवेट करा, पण बदलायला जाऊ नका.